हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तर आमची तर सकाळ आज उचलवाचलमध्येच गेली, कारण सगळं पसारा आम्हाला उचला लागला रूममधला. आणि आज ते जे काही सोसायटीचे जे लोक आहे ते येणार आहे, हे काम करून देणार आहे. जसं की कुठे कुठे गॅप गेलेलं आहे बारीक बारीक, तर ते पूर्ण फोडणार आहे, ग्राइंडिंग वगैरे करणार आहे. त्यामुळं खूप धूळ होणार, म्हणून हे सगळं क्लीन केलं. हे रूम पूर्ण खाली केली, बेडरूममधला पूर्ण पसारा काढला ऑलमोस्ट. आणि इकडे पण तुम्हाला दाखवते मी की हॉलमध्ये पूर्ण आम्ही आणून ठेवलेलं आहे ना, अशा पद्धतीने झाकून ठेवलं आहे. तर सगळ्यात आधी त्यांना आम्ही बेडरूमचं करायला लावणार आहे आणि ते मग इकडलं करायला लावणार आहे. हे बघा, चहा बनवत आहे गौरव. आणि गौरवला आज सुट्टी मिळत नव्हती ऑफिसमधनं. माहिती नाही मिळते की नाही, अजूनपर्यंत कन्फर्म नाही आहे. पण सांगते ना, खूप धूळ होणार आहे, डेंजर धूळ होणार आहे. आणि घरात ग्राइंडिंग करणं म्हणजे आणि ऑब्वियस आहे की घरात 2 मिनिटे माणूस थांबू शकणार नाही. बघा काय होत होतं. आणि आमचे बाकीचे कामंसुद्धा व्हायचेच आहे. आता आंघोळ तर आज करणार नाही, कारण आंघोळ दुपारीच करणार. त्याचं कारण की सगळं काम झाल्याशिवाय नाही करू शकत. ऑब्वियस आहे, पूर्ण धुळीचे आणि याचे कामं राहणार. आणि आता तर हिवाळा आहे पिलू, हिवाळ्यामध्ये पूर्ण स्किन ड्राय होते. हे असं काही घाण केलं की बाहेरच निघावं लागेल. पहिले त्यांना बेडरूमचं करून द्या बाबा म्हणा, मग आपण हे सामान बेडरूममध्ये शिफ्ट करू, झाडू लावून बेडवर ठेवून देऊ सरळ सरळ हे सामान, गाद्या वगैरे, आणि मग इकडलं करायला लावायचं. पण तरी खूप कसरत आहे, खूप जाम कसरत. तर काय तुम्ही अंदाजा लावला असेल की किती कसरत निघणार आहे आज. तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आम्ही चहा पितो आता आणि थोड्या वेळाने ते येईलच, तर तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग. आता आम्ही आमची कसरत करतो इकडे. तर चलो, बोलते पुढे. तर आता हे लोक आलेले आहे आणि ते ड्रिलिंगचं काम करतात. पिल्लू तू दरवाजा लावून देतो हवाला. तर काहीच बाहेर बघा किती मस्त ऊन पडलेलं आहे. आणि आज आमची कसरत आहे गाईच, कारण की तिकडे तुम्ही ऐकलं असेल घासीन का तोंडात चम्मचवर काम चालू आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, पडद्यावरती लावून झालो तिथे, कारण की आज धूळ होणार आहे थोडंसं. खोलून तर नाही आज तर कामं पूर्ण व्हायची आहे. चप्पल घालून फिरत आहे, कारण खूप पाय पांढरे पांढरे होतात. आणि आता हिवाळा आहे तर जास्त करावं होईल. बघा थोडा थोडा धूळ येत आहे, कारण धूळ जास्त नाही येण्याचं कारण इथे पण लावलेलं आहे डोअरला, इथे पण लावलेलं आहे, लॉक केलेलं आहे पूर्ण. आणि मग ते इथनं धूळ येत आहे, तो बाहेरून निघत आहे आणि इकडे येत आहे आतमध्ये. सो गौरवचं इकडे ऑफिसचं टेन्शन सुरू आहे. त्याला सुट्टी तर भेटली, पण मेल वगैरेचं काम सुरू आहे त्याचे. आणि माझा पसारा इकडे. बाहेर तेवढा धूळ नाही झाला, पण एकदम लाईट लाईट धूळ झाला तिकडे. विंडोमधनं बाहेर चालला जाईल तो. हो हो, उघड. लाईट चालू नाही. हे बघा गाईज, किती धूळ झालाय, डेंजर. थोडासा ये सामने कर लो. माय गॉड, फॉग, रियल फॉग. हो गया, हिवाळ्याचा फॉग झालाय. खुला रखो ना, ये पूरा खुला रखो, बाहेर जाने दो म्हणा, अंदर त्यांना पण प्रॉब्लेम होईल ना. ये खुला ही रख दो ताकि ये दूध चला जाए. पूर्ण लॉक झाली ना, तर मग ते सायकल चालला जाईल ना, चेंज करून आता ते जेवढं. गॉड, इथे तरी उभं राहू शकत माणूस, तिथे तर बिलकुलच नाही. डेंजर निघते रे. एवढं कसं काय पांढरं निघते? त्याच्या आतमध्ये काय सिमेंटचं असते काय? सिमेंटचं असते का हे पांढरं? पांढरं सिमेंट, जिप्सम असते ते. जिप्सम इथे धूळ चालला आहे तर दिसून नसून झाला. आणि बाहेरचं काम, अंदरचं काम आता सध्या सुरू आहे. हो हो, धूळ पुढं समोर सगळं सामान काढलं आहे आणि दाखवलं तुम्हाला मी इकडे सगळं.
साफसूफ करून ठेवला आहे, म्हणजे लेवलाव करून ठेवला लेवलाव आहे. आणि आपली महत्त्वाची गोष्ट म्हणजे TV आणि एक मंदिर आहे, ते फक्त झाकायचं आहे. आता बघू आता कसं होते तर. आणि परंतु आणि तिकडून सगळं पॅक केलं, कारण की बाहेरच्या आयलमध्ये धूळ नको जायला म्हणून. नाही ना, उघडं राहू दे थोडंसं बाळ, आपल्याला ठीक आहे. तेवढा नाही होऊन राहिला, एवढा होऊ दे ना. काही बेकार राहिलं तर आमची सध्या तरी सगळे काढकूड केलं आहे. पडदे बी काढले आहे, वॉच बी काढली आहे. पूर्ण धूळ त्याला दिसत नव्हता, पूर्ण स्नो झाला आहे, फॉग झाला आहे तिकडे. हे आधी करून घेतलं असतं बरं झालं. आता आमची एवढी तेच तर, आता आमची एवढी कसरत आहे की पहिले ती रूम साफ करणं आहे, ही रूम म्हणजे पूर्ण घरच साफ करावं लागतं आपल्याला. तर म्हणून तर तुला सुट्टी घ्यायला लागली. रात्री आपल्याला 12-1 वाजून पूर्ण करूनच मोकळं व्हायचंय. काय खादोडे मध्ये किती सेल्फिश आहे. तर काहीच तुम्हाला मी दाखवतो आता धूळ किती झाला आहे. बघू शकतो सगळं धूळ झालं इथून. इवन तुम्ही बघू शकता ते सगळं फोडफोड केलं आहे. ते बरोबर धूळ झाला, पूर्ण फोडफोड केलं आहे. आणि फॅनची कमाल झाली आहे पूर्ण, सगळं भरून गेलं आहे. कसं वाटणार मग साफसफाई करताना? आमची इकडून धूळ येऊन राहिला पिल्लू. हां तर गाडीत अशी अगदी आमची, कारण की आता एवढं धूळ होणार आहे आणि साफसफाई करताना एवढी डेंजर पैकी. मला विचार झाला थोडं टेन्शन आलं की एवढं कसं क्लीन करणार. ते सगळं म्हणजे भिंतीपासून पूर्ण साफसूफ करावं लागणार आपल्याला. किती मोठी दिवाळी, ती दिवाळीची साफसफाई एवढी नाही करणार. दिवाळीची साफसफाई एवढी नाही करायला लागली जेवढी आम्हाला आज करावं लागणार आहे. अंगावर पडलेलं आमचा विमा काढून द्या. पडत नाही पण तेच आहे का. आणि त्या साईडचे पण आहे वाटते ती वाली बीमवरती. हा ती आहे ना. हो कोणसा माल भरत आहे, सिमेंट भरते म्हणते. हे एवढंच गॅप मध्ये कोणता सिमेंट जाते? मग तेच तर नाही समजून राहिलं हे काय भरले हे सिमेंट. 1 इंची तरी सिमेंट पाहिजे. 1 इंची तरी सिमेंट भरते अवघड असं थोडी याच्यात. आणि आम्हाला पेंट करायचं आहे ना आता. पेंट केले असता तर ते पुन्हा फाटलं असतं ते. आता पूर्ण घरच साफसूफ करावं लागलं. त्यांना म्हणजे शंकर ना की आम्हाला पाठवून द्या म्हणा क्लिनिंग वाला, कारण थोडं तरी क्लिनिंग करून द्या म्हणा मेन. क्लिनिंग तर करून देतो, कारण मग नंतर आम्ही करू शकतो. हा खूपच झाला तो. क्लिनिंग करायला माणूस पाठवा. ती झालाय ते. वाटल्यास नंतरचं जे आहे मी करीन, पण एक स्टेप करून द्या मला तेवढं. खूप जास्त नाकारून झाडूनही नाही निघत पार्टिकल्स. किती मायक्रो पार्टिकल्स आहे सगळे. चाललं तुम्ही तुला बेकार कंडिशन होणार आहे आता. आणि सध्या तरी मुश्किल आहे 8 दिवस आमच्याकडून होऊ शकेल म्हणून. हे काम उद्यावरच जाणार आहे. परवाचा वीक ऑफ पूर्ण कामातच जाईल आमचं.
परवाचा भेटला का नाही तुला? विकॉप आहे ना, परवाचा तो विकॉप आहे. उद्या ऑफिस आहे आणि परवाचा विकॉप जो आहे पूर्ण साफसफाईत जाणार आमची, पूर्ण इथून भेट कचरत निघणार आहे. तो लेट्स सी, बघू आता कसं होतं तर. हां ते असं कर आणि दरवाजा टोटल चिपकून दे थोडंसं. हां चिपकून दे तेवढं तरी म्हणजे जातो. हां जमलं 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 जमलं, एक नंबर. तर अशी कंडिशन आहे आणि पूर्ण साफसफाईसाठी दिवस पूर्ण जाणार आहे हा. सो बघू आता कसं होतं तर. आज घरी पाहुणे आले आहे त्याच्यामुळे आज इकडं नाश्ता पोह्याचा. बिचारे एवढ्या मेहनतीने एवढा धुळामध्ये काम करते. आपलं काम बनते की पोहे बनवायला पाहिजे, तरी म्हणून आम्ही थोडेसे क्वांटिटीमध्ये जास्त पोहे घेतले आणि आज पोहे आहे. आम्ही पण नसता नाश्ता केला तर ही म्हटलं जाऊ दे त्यांच्यासाठी पण करून घेतो. आपण माणसं आहेत, त्यांना पण भूक लागते. सो बघू म्हटलं आणि त्यांना सांगितलं. ते दादा म्हणे तुमचं चॅनल माहीत आहे म्हणे आम्हाला म्हणे, मी पहिले सबस्क्राईब करून ठेवलं. तर चला कांदे झाले तर चला त्यांच्यासाठी पण नाश्ता करून घेऊ. ते बिचारे एवढी मेहनतीने काम करते. ठीक आहे आले. तर गाईज हे अशी हाल झाले आमच्या बेडरूमचे. ओ हो 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 असा हुलिया झाला आमचा बेडरूम. होता कसा झाला कसा रंगीन आकाराचं इतकं काढो काढो बेडरूम मध्ये. रोज ब्लॉग मध्ये काय करता हे बघायला. तुम्ही ब्लॉग मध्ये आता तुम्ही हेच बघाय काही दिवस. अरे अरे रे पुन्हा अरे याची कणिक होते. इकडे सांडून ठेवते त्याला पहिले कपडे आणत ते टी शर्ट आणि पुसून टाकून मंदिराला लावायचं तिकडे. थांबा गाईज आता म्हणून दाखवतो मी. आता सध्याच ते पुसपास करायचं आणि तिकडलं करून तुमच्यासोबत भेटतो. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून द्या, नाही तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे थांबा जाऊ. तर गाईज आता हे क्लिनिंग करणं चालू आहे सगळं. काय नट बॉम्ब धूम झालाय बेकार, सगळे खराब झालाय. जाम हे सगळे पांढरे पांढरे झाले आहे. आता हा फ्लोअर झाडलेला आहे आणि हे असं सेटलमेंट केलं आहे. मंदिराचं सगळ्यात महत्त्वाचं होतं आमचं. सर्दी झालेली आहे मस्तपैकी. हे टी व्ही पॅक केली. दोन सगळ्यात मोठ्या गोष्टी इथं. एक तर मंदिर नाही तर टी व्ही, आणि हे इकडे सगळं पॅक केलं आहे. आणि हा पसारा इथचा असा आहे. फायनली ते दिसून राहिलं त्याच्यासाठी जेवढं सगळं पसारा. आणि हा जुगाड तर तुम्ही जुना जुगाड पाहिलाच होता आमचा सील करायसाठी. तर आहे थोडंसं काम आता. याचं फॅनची बेकार हालत झाली आहे. हो आलो. काय तर गाईज ते मला हे जे ते दादा जे याच्यात सिमेंट भरताना दिसत आहे ते आत्ताच जस्ट ग्राइंडिंग केलेल्या जे स्ट्रिप्ट आहे, म्हणजे जिथे गॅप होती तिथे त्यांनी हे केलं. आणि ते बघा सगळं धूळ झालेलं होतं. आणि बाजूच्याच रूममध्ये इथे जे आहे ते दादा या हॉलमधले ग्राइंडिंग करणार होते आणि तिथे पूर्ण धूळ झाला होता. आणि हे पोरगी बघा इथे नुसती झोपली आहे धूळ जाते म्हणून.
तर हे आजच्या आज होऊन जाईल. आणि हे इकडे तर सील झालेलं आहे पुन्हा, तर त्याचमुळे आणि सगळं पुन्हा कचरा सिमेंट वगैरे सगळं आता साफ केलं होतं, पुन्हा सिमेंट पडले. तर इथची वाट बघतो आम्ही हा हॉल कधी होते. हॉलचं तर हॉलमध्ये घुसू पण शकत नाही, एवढा धूळ आहे. इधर हो गया ना, छोटी इधर इस तरफ हो गया ना। हाँ हो गया। हा इधर काय चालू करू. तर गाईज हां ठीक आहे ना. तर एवढा सारा पसारा आहे. आमची आता कसरत निघणार आहे मस्तपैकी. हे आज धुतले होते ते वाळले पण. विचार माझा लॅपटॉप पहा पडला बिचारा. हां ते सगळं काढायला लागणार आहे. आता हिला थोडीशी हेल्प करू लागतो आणि नंतर मग बोलतो तुमच्यासोबत निवांतपैकी. ठीक आहे, निवांत बोलतो मग. तर ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा. तरी काही साफसूफ झाली आहे थोडीफार आणि सुटून ठेवला आहे, म्हणजे चहा ठेवला आहे, सुकळली लावणूक केला आहे, पण काहीतरी बाकी अजूनही साफसूफ थोडीशी बाकीच आहे. थोडीफारच झाली आहे. फॅन पा पांढऱ्या पांढऱ्याचा आहे, फॅन पांढराचा आहे, फॅन पुसा लागणार आहे. हे थोडंसं करून ठेवलं इकडे आणि इकडे पण. आता वाजल्या 7. आम्ही सकाळपासून म्हणजे आता तर झाला आहे 2 तास झाले. 2 तासून आम्ही कामच करून झालो आहे नुसते. आता इथे आंघोळ झाल्यावर साफसूफ झाल्यावर मी आंघोळ करणार. तर गाईज आता बघा किती वाजले आहे, 11 वाजलेले आहे. आणि आता आम्ही कुकर लावलेला आहे आणि हे अजूनही कामाच्याच नुसत्या नादी लागली आहे. कामाच्या नुसत्या कामाच्या नादी आणि हे सगळं काम झालेलं आहे. आणि टी व्ही पुसायची आहे महत्त्वाची. हे सगळं आज काम केले आहे आणि झालं असं रे बाबा. तू कशाला काढून झाली ती? आता कुठं चांगली टेप आपल्या तू? कोणती मोठीवाली? संपली आहे ना ग. अरे संपली आहे बाबा. आता तेवढीच होती ना. तर गाईज इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा. आणि आमची लय सारी कसरत निघणार आहे आता आणि याची भयंकर पाठ दुखून राहिली आहे. आज सुट्टी टाकली होती पण अनफॉर्च्युनेटली ते काही अप्रूव्ह झाली नाही आहे आणि आज चोट बसली आहे. तरी ते चोट ते म्हणजे रिकवर होऊन जाईल, कारण की त्या दिवशी डबल पे होता मला, तर तेवढं ते ॲडजस्ट होऊन जाईल. पण बेकार पाय दुखून राहिले अजूनही. हे सगळे भांडे, हे भांडे सगळे धुवायला लागले. एवढा भयंकर धूळ झाला होता, कोणता झाडा लागला. आणि हे काम आम्हाला करणंच होतं एकदाचं, कारण की आज नसतं केलं नंतर मग पेंटिंग करायची आहे, पुन्हा घरात पेंट करायचं आहे. थोडंसं मग रिनोव्हेशन म्हणजे एकदा करून घेतलं. हे म्हणजे थोडं फारच होतं, म्हणजे क्रॅक वगैरे गेले होते तर त्याच्यामुळे ते करून घेतलं. आणि सोसायटी करूनच होतं मेंटेनन्समध्ये, तर त्याच्यामुळे ते विदाऊट एनी चार्जेस फ्री ऑफ कॉस्ट होतं. तेवढाचा त्रास आम्हाला आजही घ्यायला लागला असता, नंतरही घ्यायला लागला असता. सो सर्दी भयंकर झाली आहे आणि एवढी खतरनाक भूक लागली आहे. मग अशी दुपारी काही बनवू पण नव्हतं शकत, काहीच नव्हतं करू शकत, कारण की पूर्ण घरात धूळ झाला होता. म्हणून झोमॅटोवरून समोसे बोलवले मस्त आणि खाल्लो. असं आहे काही. तर चला आता जेवण करतो आणि आजचा ब्लॉग इथेच संपूया. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. शिट यार, फॅन पुसायची अजून.
राहू दे ना आता.